कसे आहात मंडळी? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळं शिकूया. आज आपण दिव्यांग कल्याण विभागबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आपण हे समजून घेऊया की महाराष्ट्राचा हा दिव्यांग व्यक्ती कल्याण विभाग नक्की का महत्त्वाचा आहे, म्हणजे याची गरजच का पडली आणि तो कोणाच्या जीवनात बदल घडवण्यासाठी काम करतो हे पाहूया. हा आकडा बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास 29,63,000 दिव्यांग व्यक्ती आहेत. ही संख्या म्हणजे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 2.63%. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. म्हणूनच या सगळ्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एका खास समर्पित प्रणालीची खूप जास्त गरज होती. आणि याच मोठ्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने हा विशेष विभाग स्थापन केला. बरं, पण हा विभाग फक्त नावापुरता आहे की खरोखरच काही सुविधा देतो? चला, या विभागातर्फे नक्की काय काय सेवा मिळतात ते जरा सविस्तरपणे पाहूया. तर बघा, या विभागाचा जे पोर्टल आहे ना, ते अनेक योजना आणि कार्यक्रमांचं एक केंद्र आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती शोधण्यासाठी आता इकडे तिकडे फिरायची काहीच गरज नाही. सगळं काही एकाच छताखाली उपलब्ध आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नाही का, की सरकारकडून नेमकी कोणती आर्थिक आणि शैक्षणिक मदत मिळते? कारण अनेकांसाठी हाच कळीचा मुद्दा असतो. चला, यावर एक नजर टाकूया. इथे आपल्याला मिळणाऱ्या मदतीची खरी कल्पना येते. म्हणजे बघा, उपकरणांसाठी थेट आर्थिक मदत आहे, ज्यामुळे रोजचं जीवन खूप सोपं होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहेत, ज्यामुळे शिक्षणाचे दरवाजे उघडतात. एवढंच नाही तर जिल्हा स्तरावर पुनर्वसन केंद्र आहेत, जिथे समुपदेशनापासून ते थेरपीपर्यंत सगळ्या सुविधा मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कायद्याची योग्य अंमलबजावणी करून त्यांचे हक्क सुरक्षित ठेवले जातात. पण हे पोर्टल फक्त योजनांची माहिती देऊन थांबत नाही, तर अनेक दैनंदिन आणि महत्त्वाच्या सेवासुद्धा पुरवतं. यामुळे अनेक किचकट प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्या आहेत, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. ह्या संपूर्ण प्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे हे UDID कार्ड. याला तुम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी एक युनिव्हर्सल ओळखपत्र म्हणू शकता. म्हणजे वेगवेगळ्या योजनांसाठी आता वेगवेगळी कागदपत्र जपायची गरज नाही. हे एकच कार्ड पुरेसं आहे. आणि या पोर्टलमुळे UDID कार्डशी संबंधित सगळ्या सेवा एकाच ठिकाणी मिळतात. म्हणजे नवीन कार्डसाठी अर्ज करण्यापासून ते कार्ड हरवल्यास पुन्हा अर्ज करण्यापर्यंत सगळी प्रक्रिया ऑनलाईन आणि खूपच सोपी झाली आहे. याचा सरळ अर्थ असा की सरकारी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आता पूर्णपणे वाचल्या आहेत. पण थांबा, हे पोर्टल फक्त अर्ज आणि योजनांपुरतं मर्यादित नाहीये. याच्याही पुढे जाऊन हे एक माहिती आणि संसाधनांचं एक परिपूर्ण केंद्र कसं बनतं ते पाहूया. हे पोर्टल खरं तर एका डिजिटल लायब्ररीसारखं काम करतं. इथे तुम्हाला महत्त्वाचे कायदे, सरकारी निर्णय आणि राज्यभरातल्या स्वयंसेवी संस्थांची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. म्हणजे आपल्या हक्कांविषयी माहिती हवी असेल किंवा मदतीसाठी योग्य संस्था शोधायची असेल तर सगळी उत्तरं इथेच मिळतात. थोडक्यात सांगायचं झालं तर जी व्यवस्था पूर्वी खूप किचकट आणि विखुरलेली होती, ती आता एकाच सुव्यवस्थित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलीये. यामुळे माहिती मिळवणं आणि सेवांचा लाभ घेणं खूपच सोपं झालं आहे, ज्यामुळे आत्मनिर्भरतेला एक नवी चालना मिळते. चला आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहूया की हे प्लॅटफॉर्म दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात नक्की काय सकारात्मक बदल घडवू शकतं. हे एकच वाक्य या दिव्यांग कल्याण विभागाच्या पोर्टलचं सार सांगून जातं. सक्षमीकरण आणि माहितीसाठी एकच सोपा मार्ग उपलब्ध करून देणं. हे फक्त एक वेब पोर्टल नाहीये, तर सन्मान आणि समान संधीच्या दिशेने टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आशा आहे की आजची ही माहिती नक्कीच अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.